Welcome student. The next article is acquired immunity. So it is acquired during life. जीवन जगत असताना ही प्रतिकारक क्षमता आपण प्राप्त करत असतो म्हणून याला म्हटलेलं आहे acquired. acquired या शब्दाचा अर्थ संपादित असा होतो. आपण जीवन जगत असताना जी प्रतिकार क्षमता प्राप्त करतो त्याला आपण acquired immunity असं या ठिकाणी म्हणत असतो. ओके, सो इट इज ऑल्सो नोन ॲज ॲडॉप्टिव्ह ऑर द स्पेसिफिक टाईप ऑफ इम्युनिटी. कालच्या तासात आपण बघितलं की जी इनेट इम्युनिटी आहे तिला आपण स्पेसिफिक किंवा नॉन स्पेसिफिक इम्युनिटी म्हणतो, परंतु ॲक्वायर्ड इम्युनिटी ही स्पेसिफिक इम्युनिटी किंवा ॲडॉप्टिव्ह इम्युनिटी. पुन्हा ॲडॉप्टिव्हचा अर्थ ॲक्वायर्ड असा यासारखाच होतो की जे आपण संपादित करतो स्वतः. ही नैसर्गिक नाही आहे, हेरिडिटरी नाही आहे, अनुवंशिकतेने मिळालेली नाही आहे, आपण स्वतः ती संपादित करतो म्हणून तिला ॲक्वायर्ड किंवा ॲडॉप्टिव्ह इम्युनिटी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. इट ऑल्सो इन्व्हॉल्व्स द फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज. तर या ठिकाणी बघा अँटीबॉडीजला प्रतिद्रव्ये असा पण शब्द आहे किंवा प्रतिपिंडे असा पण या ठिकाणी शब्द आपण वापरतो. सो इट ऑल्सो इन्व्हॉल्व्स द फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज इन द बॉडी विच न्यूट्रलाइज द अँटीजन्स. तर अँटीजन्स काल मी तुम्हाला सांगितलं अँटीजन्स म्हणजे जे काही रोगजंतू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात त्यांना न्यूट्रलाइज करण्याचं काम, त्यांचं जे काही टॉक्झिन आहे त्याला न्यूट्रलाइज करणे, त्याला उदासीनीकरण करण्याची क्रिया करण्याचं जे कार्य आहे ते अँटीबॉडीज करत असतात. ओके, तर हा इथं लक्षात ठेवायला तुम्हाला एक क्लू सांगते बघा. आपल्या बॉडीमध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे तयार होतं ते अँटीबॉडी आहे आणि जे फॉरेन सबस्टन्स आहे ते अँटीजन आहे. लक्षात राहील तुम्हाला. तर बघा पॅथोजन हा एक शब्द आहे जो आपण रोगजंतूंसाठी वापरतो. तर पॅथोजन GEN असं त्याचं स्पेलिंग येतं की नाही शेवटी. इथे पण बघा अँटीजन GEN. तर हे साम्य लक्षात ठेवा. पॅथोजन म्हणजेच अँटीजन म्हणजेच त्याला आपण म्हणतो डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा रोगजंतू आहे आणि त्याच्या विरुद्ध कार्य करणारे अँटीबॉडीज आहेत. अँटीजनच्या विरुद्ध अँटीबॉडीज आहेत. पण अँटीबॉडीमध्ये हा जो बॉडी शब्द आलेला आहे हे लक्षात ठेवा. तर आपलं शरीर जे तयार करतं ते अँटीबॉडी आहे. लक्षात आलं ना. तर हे अँटीबॉडीज त्याला प्रतिद्रव्ये म्हणतात किंवा प्रतिपिंडे म्हणतात. तर हे आपल्या शरीरामध्ये तयार होत असतं. तर ही जी इम्युनिटी आहे अँटीबॉडीज निर्माण झाल्यानंतर जे आपल्याला प्राप्त होते ती ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणून ओळखली जाते. ओके, सो व्हॉट आर द युनिक फीचर्स ऑफ द ॲक्वायर्ड इम्युनिटी. या ठिकाणी देर आर ॲक्च्युली 4 युनिक फीचर्स ऑफ दिस ॲक्वायर्ड इम्युनिटी. द फर्स्ट वन इज स्पेसिफिसिटी, सेकंड वन इज डायव्हर्सिटी, third one is discrimination between self and non-self, and fourth one is memory. We will see one by one. So first of all we will see about the first unique feature, it is specificity. What is specificity? So this acquired immunity can produce specific antibodies. बरोबर, आपली ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे कॅन प्रोड्यूस निर्माण करू शकते स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करू शकते. ऑर द टी लिम्फोसाइट किंवा टी लिम्फोसाइट्स ती तयार करू शकते. सर्क्युलेशन चॅप्टरमध्ये आपण शिकलो हे लिम्फोसाइट जे WBCचे प्रकार आहेत टी लिम्फोसाइट्स आणि बी लिम्फोसाइट्स. टी लिम्फोसाइट्स दीज आर अगेन्स्ट अ पर्टिक्युलर अँटीजन. विशिष्ट प्रकारच्या अँटीजनच्या विरुद्ध कार्य करण्यासाठी या ठिकाणी अँटीबॉडीज जे आहेत ते निर्माण केले जातात किंवा टी लिम्फोसाइट्स जे आहेत ते निर्माण केले जातात. ओके स्टुडंट, सो हिअर दिस अँटीजन ऑल्सो नोन ॲज पॅथोजन. सो दिस इज कॉल्ड ॲज स्पेसिफिसिटी. तर इथं स्पेसिफिक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असा शब्द लक्षात ठेवायचा या ठिकाणी. तर व्हॉट इज स्पेसिफिसिटी? ॲक्च्युली द ॲक्वायर्ड इम्युनिटी can produce specific type of antibody against a specific type of or a particular type of antigen, that is called as specificity. A second one is diversity. Diverse या शब्दाचा अर्थ म्हणजे डायव्हर्स म्हणजे विविधता किंवा वैविध्य असणं. सो दिस ॲक्वायर्ड इम्युनिटी कॅन रिकग्नाइज. आता काय कॅन रिकग्नाइज म्हणजे ओळखू शकते. ही आपली जी इम्युनिटी आहे प्रतिकार क्षमता ही ओळखू शकते. आता काय ओळखू शकते हे लक्षात ठेवायचं. इट कॅन रिकग्नाइज द व्हास्ट व्हरायटी ऑफ डायव्हर्स पॅथोजन्स. ना व्हास्ट म्हणजे खूप व्यापक स्वरूपामध्ये जे व्हरायटीज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पॅथोजन्स आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत, फंगल मेंबर्स आहेत, काही प्रोटोझोन्स आहेत की जे आपल्या शरीराला आजार निर्माण करतात.
त्या सगळ्या व्हास्ट व्हरायटीजला ओळखण्याची क्षमता आपल्या ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये आहे, त्यालाच म्हणायचं डायव्हर्सिटी. ओके. थर्ड वन इज डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. ना, डिस्क्रिमिनेशन या शब्दाचा अर्थ टू डिफरन्शिएट, फरक करणे है ना, टू डिस्टिंग्विश. तर आपली जी ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे तिच्यामध्ये अशी क्षमता आहे की आपल्या स्वतःच्या पेशी आणि परकीय जे काही पेशी असतील, फॉरेन बॉडी म्हणतो आपण त्याला किंवा फॉरेन सबस्टन्सेस म्हणतो, त्यांना ओळखण्याची क्षमता आपला ज्या ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये आहे. सो ॲक्वायर्ड इम्युनिटी कॅन डिफरन्शिएट, ती फरक करू शकते बिटवीन द ओन बॉडी सेल, स्वतःच्या शरीर पेशीला ते ओळखू शकते ज्याला आपण सेल्फ म्हटलेलं आहे, किंवा फॉरेन जे परकीय आहेत ज्याला नॉन सेल्फ म्हणतो, नॉन सेल्फ मॉलिक्युल्स म्हणा किंवा सबस्टन्सेस म्हणा, त्यांना ओळखण्याची, त्या दोघांमध्ये फरक करण्याची क्षमता, सेल्फ आणि नॉन सेल्फमध्ये फरक करण्याची क्षमता म्हणजे डिस्क्रिमिनेशन between the self and non-self. So this is one of the unique feature of the acquired immunity. Okay, so in this way there are these 4 unique features of the acquired immunity. Now the last one is memory, ज्याला आपण स्मरण शक्ती म्हणतो. The immune system retains the memory of the first encounter. The first encounter, जेव्हा एखाद्या आजार निर्माण करणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या विरुद्ध पहिला सामना आपली इम्युनिटी करत असते, त्या पहिल्या सामन्याची स्मरणशक्ती ह्या ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये राखली जाते. समजलं तुम्हाला? सो द फर्स्ट इन्काउंटर, ड्यू टू दॅट फर्स्ट इन्काउंटर व्हॉट हॅपन्स ड्युरिंग द सेकंड इन्काउंटर विथ द सेम पॅथोजन, इट ब्रिंग्स अबाउट द क्विकेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट इम्युन रिस्पॉन्स. या शब्दाचा अर्थ असा होतो की एकदा एखाद्या व्हायरस समोर किंवा बॅक्टेरिया समोर जेव्हा आपलं शरीर त्या ठिकाणी आपल्या शरीराला प्रोटेक्ट करतं इम्युनिटीद्वारे, तर ती स्मरणशक्ती त्या ठिकाणी आपल्या इम्युनिटी सिस्टीममध्ये ठेवली जाते. आणि जेव्हा तोच व्हायरस किंवा तोच बॅक्टेरिया पुन्हा आपल्या शरीरावर अटॅक करतो किंवा आपल्या शरीरामध्ये इन्व्हेड करतो, तर त्या दुसऱ्या वेळेस हल्ला करतो म्हणजे त्याला तेव्हा सेकंड इन्काउंटर होतो दोघांचा, म्हणजे आपल्या शरीरातील अँटीबॉडीचा किंवा आपल्या शरीरातील इम्युनिटीचा सामना होतो त्या व्हायरसबद्दल किंवा त्या बॅक्टेरियाबद्दल. त्यावेळेस आपलं शरीर त्वरित आणि स्ट्रॉंग असा प्रतिकार करतो त्या व्हायरसच्या विरुद्ध किंवा त्या बॅक्टेरियाच्या विरुद्ध. तर दॅट इज कॉल्ड ॲज इम्यून रिस्पॉन्स. तर हा इम्यून रिस्पॉन्स हा क्विक दिला जातो आणि स्ट्रॉंगर असा दिला जातो. म्हणजेच ही जी युनिक फीचर आहे ॲक्वायर्ड इम्युनिटीज, दॅट इज द मेमरी. ओके सर. सो इट रिटेन्स द मेमरी अबाउट द फर्स्ट इन्काउंटर विथ एनी मायक्रो ऑर्गॅनिझम अँड गिव्स द क्विकेस्ट अँड स्ट्रॉंगर immune response during the second encounter. Okay student, so all this is about the acquired immunity. Okay student, the next article, here student we will see about the types of the acquired immunity. Mainly there are 2 types of the acquired immunity. First one is the active immunity and the second one is the passive immunity. तर या ठिकाणी महत्त्वाचं लक्षात ठेवा, इथं ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह शब्द वापरताना आपलं शरीर किंवा आपली बॉडी जेव्हा स्वतः ॲक्टिव्ह होते आणि अँटीबॉडीचं प्रोडक्शन करते, नो डाऊट ऑन इन्फेक्शन, आपल्या शरीराला इन्फेक्शन झाल्यानंतर जेव्हा स्वतःचं शरीर आपलं ॲक्टिव्ह होते तर इम्युनिटी अँड इट प्रोड्यूस द अँटीबॉडीज, त्याला ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हटलेलं आहे. परंतु पॅसिव्ह आहे. आता थोडक्यात जर ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हचा अर्थ घेतला की त्या आपण ॲक्टिव्ह म्हणताना आपण काय म्हणतो, क्रियाशील असणे है ना, आणि पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय असणे. आपली इम्युनिटी पॅसिव्ह आहे, म्हणजे काय होतं की आपली इम्युनिटी स्वतः अँटीबॉडी तयार करत नाही, तर जेव्हा रेडीमेड अँटीबॉडीज आपल्या शरीराला प्राप्त होतात है ना, तर त्यावेळेस जे इम्युनिटी निर्माण होते तिला म्हणायचं पॅसिव्ह इम्युनिटी. तर साधं सोपं लक्षात ठेवायचं की पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये रेडीमेड अँटीबॉडीज आपलं शरीर रिसीव्ह करतं, तर ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये आपलं शरीर स्वतः अँटीबॉडीचं प्रोडक्शन करतं. सच टाईप ऑफ ॲक्टिव्ह इम्युनिटी अगेन डिवायडेड इंटू 2 टाईप्स.
नॅचरल अँड आर्टिफिशियल है ना. सिमिलरली पॅसिव्ह इम्युनिटी इज ऑल्सो ऑफ 2 टाइप्स, नॅचरल अँड आर्टिफिशियल. तर नॅचरल म्हणजे काय, तर या ठिकाणी नॅचरल इम्युनिटी केव्हा निर्माण होते, जेव्हा आपलं शरीर इन्फेक्टेड होतं, आपल्या शरीराला इन्फेक्शन झालं की शरीर स्वतः अँटीबॉडी तयार करतं. हे नॅचरल आहे. नॅचरली इन्फेक्शन झाल्यानंतर ते अँटीबॉडी तयार होतात. आर्टिफिशियली म्हणजे काय, ड्यू टू व्हॅक्सिनेशन. तुम्हाला ते व्हॅक्सिनेशनच्याद्वारे आपल्या शरीराला ओळख करून दिली जाते एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमची, आहे की नाही. आणि तो मायक्रो ऑर्गॅनिझम जो डेड स्वरूपात असतो, इनॅक्टिव्ह स्वरूपात असतो, आपल्या शरीरात व्हॅक्सिनच्याद्वारे टाकला जातो. आणि हे आर्टिफिशियल झालेलं आहे. तर आर्टिफिशियल झाल्यामुळे काय होतं की हे आपलं शरीर जे आहे तर अँटीबॉडी तयार करायला सुरुवात करतं. तर हे झालं आर्टिफिशियल. ओके स्टुडंट. नाव द पॅसिव्ह इम्युनिटी इट इज ऑल्सो 2 टाईप. नॅचरल, तर नॅचरलमध्ये ड्युरिंग द प्रेग्नन्सी पिरियड फ्रॉम मदर टू फिटस रेडीमेड अँटीबॉडीज दीज आर ट्रान्सफर्ड. ओके, सो दिस इज द नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी. आणि आर्टिफिशियलमध्ये ॲक्च्युली फॉर एक्झाम्पल the horse, it is hyper immunized to produce the antibodies. Now the antibodies, for example, against the disease rabies, the antibodies from the horse, okay, they are now injected into the human. So ready made antibodies from the horse, they are injected into the human. So this is called as artificial type of the passive immunity. Okay student. Now the first type is active immunity. So what is active immunity? It is the resistance developed by the individuals as a result of an antigenic stimulus. The active immunity ही जी प्रतिकार क्षमता आहे किंवा हा जो रेजिस्टन्स आहे हा केव्हा निर्माण होतो एखाद्या व्यक्तीमध्ये, इट इज डेव्हलप्ड ॲज अ रिझल्ट ऑफ अँटीजेनिक स्टिम्युलस असा शब्द वापरलेला आहे. तर अँटीजेनिक स्टिम्युलस म्हणजे जेव्हा आपल्या शरीरामध्ये अँटीजन इन्व्हेड होतात, म्हणजे डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपल्या शरीरामध्ये शिरकाव करतात है ना, त्याच्यामुळे आपली इम्युन सिस्टीम जी आहे ती स्टिम्युलेट होते. तर त्याला म्हटलेलं आहे अँटीजेनिक स्टिम्युलस. मीन्स ऑन इन्फेक्शन, दॅट इज आफ्टर इन्व्हेडिंग द अँटीजन इन द बॉडी ॲज अ रिझल्ट आवर ॲक्टिव्ह इम्युनिटी gets developed, and the resistance which is developed after that entry of the antigen, it is called as active immunity. It is also known as adaptive immunity. याचं ॲक्टिव्ह इम्युनिटीचं दुसरं नाव जे आहे या ठिकाणी ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी असं आहे. नाव just now I had told you that the active immunity, it is again of 2 types, that is natural and artificial. First of all we will see what is natural acquired active immunity. Yes, then the immunity acquired due to infection is called as natural acquired active immunity. जेव्हा आपल्या शरीराला इन्फेक्शन होतं, नैसर्गिक रीतीने आपल्या शरीरावर हल्ला होतो, बॅक्टेरियाचा असो किंवा व्हायरसचा असो, कोणत्या इन्फेक्टिव्ह एजंटचा हल्ला होतो, त्या इन्फेक्शननंतर, इन्फेक्शन म्हणजे संसर्ग आहे, त्या संसर्गानंतर आपल्या शरीरामध्ये जी इम्युनिटी तयार होते ती नॅचरल इम्युनिटी आहे. सो इट इज डेव्हलप्ड आफ्टर द एंट्री ऑफ पॅथोजन्स इन द बॉडी अँड इट इज लॉंग लास्टिंग. तर नैसर्गिकरीतीनं आपल्या शरीरावर जेव्हा इन्फेक्टिव्ह एजंटचा हल्ला होतो तेव्हा जी प्रतिकार क्षमता निर्माण होते ती लॉंग लास्टिंग आहे, खूप काळ ती आपल्या शरीरामध्ये राहणारी अशी प्रतिकार क्षमता निर्माण होते. तिला म्हटलेलं आहे नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. फॉर एक्झाम्पल मिझल्स आहेत, कांजण्या वगैरे म्हणतो की नाही, तर आपण बघतो की साधारणतः लहान मुलांमध्ये ज्या कांजण्या एकदा येऊन गेल्या की आपल्या घरातील मोठे व्यक्ती म्हणतात की आता या मुलाला पुन्हा कांजण्या येणार नाही. त्याचं कारण एकच आहे बघा की लॉंग लास्टिंग इम्युनिटी आता त्या मुलांमध्ये निर्माण झालेली आहे. त्या कांजण्यांच्या विरुद्ध, कांजण्या जो आहे ना, मिझल्स हा व्हायरल डिसीज आहे आणि त्या अँटीजनच्या विरुद्ध कार्य करण्यासाठी अँटीबॉडीज त्या मुलांमध्ये आता निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे पुन्हा त्या मुलाला कांजण्या होणार नाही याचा मागचा हेतू तोच आहे म्हणण्याचा की आता त्या मुलांच्या शरीरामध्ये ज्या अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना ती नॅचरल इम्युनिटी मिळालेली आहे, पुन्हा त्यांना त्या कांजण्यांचा त्रास होणार नाही.
म्हणून तिला लॉंग लास्टिंग असं म्हटलेलं आहे. बऱ्याच काळापर्यंत त्या अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये राहतात. आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी काय आहे ना? इट इज द रेझिस्टन्स इंड्युस्ड बाय वॅक्सिन्स आहे ना. आता ही आर्टिफिशियल आहे, कृत्रिम रीतीने आपण ती ॲक्वायर्ड केलेली, संपादित केलेली इम्युनिटी, कृत्रिम रीतीने म्हणजे नैसर्गिक रीतीने आपल्या शरीरावर त्यांचा हल्ला झालेला नाही. तर आपल्या शरीराला आपण त्या पॅथोजनची ओळख करून देतो कशाच्याद्वारे? व्हॅक्सिनच्याद्वारे आहे ना. तर व्हॅक्सिन आहे, व्हॅक्सिन कशाचं बनलेलं आहे? ॲक्च्युली व्हॅक्सिनमध्ये ते डेड डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. उदाहरणार्थ आता आपण कोरोनाचं लसीकरण करत आहोत, बरोबर ना. तर कोरोनाचं लसीकरण करताना तर ते जे डेड कोरोना व्हायरस किंवा इनॲक्टिव्ह कोरोना व्हायरस हे व्हॅक्सिनच्याद्वारे आपल्या शरीरामध्ये सोडले जातात आणि शरीराला त्याची ओळख करून दिली जाते. मग ती फॉरेन बॉडी ओळखून आपलं शरीर काय करतं? त्याच्या विरुद्ध अँटीबॉडी तयार करतं. म्हणजे जेव्हा नैसर्गिक रीतीने जर कोरोना व्हायरसचा जेव्हा आपल्या शरीरावर हल्ला होतो त्यावेळेस आधीच आपल्या शरीरामध्ये ह्या व्हॅक्सिनमुळे अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. म्हणून त्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी गंभीर तो आजार होत नाही. म्हणजे आपण म्हणतो की नाही, लढाईच्या आधीच आपण सैनिक आपल्या बाउंड्रीवर आपण तयार करून ठेवतो, बरोबर आहे की नाही. तसंच या ठिकाणी सैनिक पेशी म्हणून आपण आपल्या पांढऱ्या पेशींना ओळखत असतो. तर ह्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत किंवा व्हाईट ब्लड सेल्स आहेत, लिम्फोसाइट्स आहेत, आता त्याच्यापासून बी लिम्फोसाइट्सपासून जे अँटीबॉडीज तयार होत असतात त्या अँटीबॉडीज म्हणजे आपले सैनिक पेशीज आहेत. लक्षात आलं तुम्हाला? अशा प्रकारे व्हॅक्सिनेशनच्या नंतर जी प्रतिकारक क्षमता आपल्या शरीरामध्ये निर्माण होते तिला आर्टिफिशियल इम्युनिटी म्हटलेली आहे. आलं लक्षात तुम्हाला? तर ही ॲक्वायर्ड इम्युनिटी असते, म्हणून हिला ॲक्वायर्ड इम्युनिटी असं म्हटलेलं. आता इथे ॲक्टिव्ह शब्द का आलेला आहे? तर आपलं शरीर स्वतः अँटीबॉडी तयार करतं ना इथे त्या व्हॅक्सिनच्या एंट्रीनंतर. म्हणजे अँटीजन आहे, व्हॅक्सिनमध्ये अँटीजन आहेत. ते अँटीजन शरीरात प्रवेश करतात आणि आपलं शरीर ॲक्टिव्ह होतं, स्टिम्युलेट होतं आणि स्वतः अँटीबॉडी तयार करतं है ना. मग ती जी इम्युनिटी आहे तिला आर्टिफिशियल इम्युनिटी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. सो दिस व्हॅक्सिन इज इंड्युस्ड इन द बॉडी टू स्टिम्युलेट द फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज. तर व्हॅक्सिन देणे ना, व्हॅक्सिन शरीराला देणे याच्या मागचा हेतूच काय आहे की आपल्या शरीराला काय करणे? स्टिम्युलेट करणे, उत्तेजित करणे. कशासाठी? फॉर द फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज. आपल्या शरीराने काय तयार करावं? म्हणून अँटीबॉडीज तयार करावं म्हणूनच आपण तो व्हॅक्सिन घेत असतो. एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे पोलिओ व्हॅक्सिन आहे. आता पोलिओ आजार तुम्हाला माहिती आहे हा सुद्धा व्हायरल डिसीज आहे. तर भविष्यामध्ये आपल्याला पोलिओ होऊ नये म्हणून आपण लहान बाळांना आधीच पोलिओ व्हॅक्सिन देतो की नाही. मग पोलिओ व्हॅक्सिन दिल्यामुळे का? तर त्याच्यात जो पोलिओचा व्हायरस आहे त्या व्हायरसची ओळख त्या शरीराला होते आणि त्याच्या विरुद्धच्या अँटीबॉडीज त्या मुलांमध्ये लगेच तयार होतात. म्हणजे भविष्यात खरा हा पोलिओ व्हायरस जरी त्यांच्या शरीरावर अटॅक करत असेल तर त्याच्या विरुद्ध लढण्याची क्षमता त्या मुलांमध्ये व्हॅक्सिनमुळे आधीच आलेली आहे है ना. अशा प्रकारे ती आर्टिफिशियल इम्युनिटी तयार होते. किंवा BCGची लस आहे है ना. तर ह्या सगळ्यामुळे आपल्या शरीरामध्ये आर्टिफिशियल इम्युनिटी तयार होत असते. पुढचं आहे पॅसिव्ह इम्युनिटी. तुम्हाला सांगितलं जेव्हा शरीर इनॲक्टिव्ह होतं म्हणजे शरीर काय तयार करत नाही? अँटीबॉडी तयार करत नाही, त्याला आपण पॅसिव्ह इम्युनिटी म्हणतो. या ठिकाणी बघा, इट इज ॲक्वायर्ड व्हेन द रेडीमेड अँटीबॉडीज आर रिसिव्ड बाय द बॉडी सेल्स. तर रेडीमेड हा शब्द पॅसिव्हसाठी तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचा आहे. रेडीमेड अँटीबॉडीज शरीरामध्ये प्राप्त केल्या जातात. आपलं शरीर काही ते तयार करत नाही. याच्यामध्ये नॅचरल आणि आर्टिफिशियल पुन्हा दोन प्रकार आहेत. सो नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी आपण कशाला म्हणणार? बिफोर बर्थ है ना, जन्मापूर्वी. द मॅटर्नल या शब्दाचा अर्थ आईचे है ना, आईकडून मिळालेले है ना. सो द बिफोर बर्थ मॅटर्नल अँटीबॉडीज आर ट्रान्सफर्ड फ्रॉम मदर टू फिटस थ्रू द प्लासेंटा. आपण रिप्रोडक्शन चॅप्टर शिकलो त्याच्यात आपण फिटस प्लासेंटा सगळं बघितलेलं आहे ना. तर या ठिकाणी इम्प्लांटेशन नंतर जो प्लासेंटा तयार होतो की नाही, तर प्लासेंटाच्या द्वारे आईमध्ये असलेले अँटीबॉडीज, रेडीमेड अँटीबॉडीज त्या गर्भाला, त्या फिटसला पुरवले जातात. मग फिटसला रेडीमेड अँटीबॉडीज मिळाले की नाही. हां, तर या ठिकाणी फिटसचं शरीर पॅसिव्ह आहे परंतु त्याला रेडीमेड अँटीबॉडीज त्याच्या आईकडनं मिळालेले आहेत आणि अशा प्रकारे नैसर्गिक इम्युनिटी त्या फिटसमध्ये निर्माण झालेली आहे. त्याला म्हटलेले नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. ओके.
Now, after the birth, the antibodies are transferred फ्रॉम मदर टू इन्फंट. आता इन्फंट म्हणजे नवजात शिशु. बघा आता जन्म होण्याच्या आधी आपण त्याला फिटस म्हणतो. जेव्हा तो मदरच्या युटेरसमध्ये आहे तोपर्यंत त्याला आपण फिटस म्हणणार आहे की नाही. आणि जन्म झाल्यानंतर जो नवजात शिशु आहे छोटा, तर त्याला पुन्हा अँटीबॉडीज मिळतात त्याच्या आईकडनं आफ्टर बर्थ थ्रू द कोलोस्ट्रम. तर कोलोस्ट्रम काय आहे हे पण आपण रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. कोलोस्ट्रम ज्याला आपण म्हणतो फर्स्ट मिल्क ऑफ द मदर है ना. सो इट इज रिच इन अँटीबॉडीज. तर कोलोस्ट्रम आहे दॅट मिल्क इट हॅज अँटीबॉडीज अगेन्स्ट द डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम. ओके, सो दीज अँटीबॉडीज आर रिसिव्ड बाय द बेबी फ्रॉम मदर, रिमेन इन द बॉडी फॉर अ शॉर्ट टाईम. त्याने असं सांगितलं की हे जे अँटीबॉडीज त्या आईकडून त्या बाळाला मिळालेले असतात ते ॲक्च्युली ते थोड्या काळात होते ना, फॉर अ शॉर्ट टाईम, थोड्या काळापुरतंच त्या बाळाच्या शरीरामध्ये राहतात. कारण नंतर त्या बाळाच्या शरीरात त्याची स्वतःची अँटीबॉडी तो निर्माण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होते. ओके, आर्टिफिशियली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. नेक्स्ट आर्टिकल इज artificially acquired passive immunity. Okay student, now we will see. So this immunity is developed by injecting प्रिव्हियसली प्रिपेअर्ड अँटीबॉडीज. बघा आता प्रिव्हियसली प्रिपेअर्ड ह्या शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. ही जी इम्युनिटी आहे आर्टिफिशियली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी आपण ज्याला म्हटलेलं आहे, इट इज डेव्हलप्ड बाय इंजेक्टिंग शरीरामध्ये त्याला मुद्दामून इंजेक्ट करणे, त्याचा प्रवेश करविणे प्रिव्हियसली प्रिपेअर्ड अँटीबॉडीज. ज्या अँटीबॉडीज आहे ना आधीच तयार करून ठेवलेल्या असतात त्या अँटीबॉडीज इंजेक्शनच्याद्वारे एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये टाकणे. सो बाय युझिंग द सिरम फ्रॉम द ह्युमन, दॅट इज ब्लड सिरम म्हणतो आपण त्याला, from the humans or any animals. For examples here, the antibodies obtained from hyper-immunized horses. आता बघा प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या. हॉर्सला हायपर इम्युनाइज केलं जातं. हॉर्सच्या शरीरामध्ये आधी इम्युनिटी निर्माण केली जाते आणि ते अँटीबॉडीज इंजेक्ट केले जातात कोणाच्या शरीरामध्ये, ह्युमनच्या शरीरामध्ये. ओके, तर या ठिकाणी त्याला म्हटलेलं आहे आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. आणि या ठिकाणी दिस हायपर इम्युनाइज हॉर्सेस हॅविंग द अँटीबॉडीज व्हेन इंजेक्टेड टू द ह्युमन अगेन्स्ट द रेबीज पॅथोजन. रेबीज आजार तुम्ही ऐकलेला असेल कधी, प्राणी चावल्यानंतर जो आजार होतो त्याला रेबीज म्हटलेला आहे. तर त्या रेबीज या पॅथोजनच्या विरुद्ध ज्या अँटीबॉडीज आहेत त्या अशा प्रकारे रेडीमेड अँटीबॉडीज इंजेक्ट केले जातात. बट ॲक्च्युअली धिस इम्युनिटी इज ऑल्सो शॉर्ट लिव्ड, फार कमी काळापुरती राहणारी अशी ही या ठिकाणी इम्युनिटी आहे. ओके स्टुडंट, सो हिअर वी कंप्लीट द टाइप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. ओके, अबाउट द सेल्स ऑफ द इम्यून सिस्टीम वी विल सी इन द नेक्स्ट पिरियड. ओके स्टुडंट, टिल देन गुड बाय.